गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही जात आहोत आमचं जे कुलदेवताचं मंदिर आहे तिथे. सो दर्शनासाठी आज श्रावणी सोमवार सुद्धा आहे. सो त्यानिमित्ताने अनायसे आम्ही इथे आहोत. तर आम्ही जात आहोत तिथे मंदिरात. खूप सुंदर असं मंदिर आहे. मी ते दाखवेलच तुम्हाला ब्लॉगमध्ये. पण खूप छान फिलिंग आहे. गावी सुद्धा इतकं छान वातावरण आहे, एकदम म्हणजे आल्हाददायक. कंटिन्युअस पक्ष्यांचा आवाज असं सगळं. तर मी नंतर व्हिडिओ अटॅच करेल पण की किती छान वाटतं. सो आता जे मंदिरात जाणार होतो त्या मंदिरात जाऊन येऊया आपण. घरच्या झाडाची फुलं वेचून आणली. तन्मयने झाडावरची फुलं वेचून आणली. मोरया. ओम नमः शिवाय. तर मंडळी, हे मंदिर घर पावसकरांचं या होमस्टेपासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी स्वयंभू श्री विश्वेश्वर यांचं हे मंदिर आहे. तर तिथे आपण जात आहोत आता. छान छान स्वामी स्वरूपानंदांच्या मठाजवळच हे पुरातन असे स्वयंभू विश्वेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची रचना लाकडी आणि कौलारू अशा कोकणी पद्धतीने केलेले आहे. इथे बाजूचा आवारसुद्धा खूप सुंदर आहे, मनाला अगदी शांत करणार आहे. आणि नंतर मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला उत्तम प्रकारचे असे नक्षीकाम लाकडामध्ये केलेले दिसते. येथील छतावर सुद्धा उत्तम प्रकारचे नक्षीकाम आहे. या मंदिराबाबत अभंग ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे. रत्नागिरी प्रांती पावस ग्रामंत स्वयंभू दैवत विश्वेश्वर, तया विश्वेशाची पूर्वजा हातून भावभक्तिपूर्ण सेवा झाली. तेची पुण्यफळ लाधलो सकळ जन्मुनी केवळ त्यांच्या वंशी. इथे हम्मा आहे. आली दुसरी हम्मा आली. गोठा आहे वाटतं इथे ना. अच्छा, अशी ओरडते. कशी ओरडते? कशी ओरडते सन्मयी? हम्मा हम्मा कशी ओरडते? हम्मा हम्मा. छान दर्शन झालं आपलं. कसं वाटलं? खूप छान वाटलं. एकदम मस्त मस्त ना. श्रावणी सोमवार सोमवारी कुलदेवतेच्या दर्शनाला येऊन छान वाटलं. चला, सन्मयी पण आले. आपण निघूया आता.
ते दाखवलंच का श्रीदेवी